नमस्कार. आज आपण पाहणार आहोत उकडीचे मोदक. सर्वात प्रथम एका पॅनमध्ये 2 वाटी पाणी घालून घेऊ. यामध्ये चवीपुरतं मीठ आणि 1 चमचा तूप हे घालून हे पाणी उकळवू द्यावं. आता यामध्ये 1 वाटी तांदळाचं पीठ घालून हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यावं. घट्टसर गोळा होईपर्यंत हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करावं. आणि आता यावर प्लेट ठेवून एक वाफ येऊ द्यावी. आता मोदकाचं सारण बनवण्यासाठी लागणारं साहित्य: किसलेलं खोबरं आणि गूळ. सर्वात प्रथम एका पॅनमध्ये 1 चमचा तूप घालावा. यामध्ये किसलेलं खोबरं आणि गूळ आणि चवीपुरतं मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यावं. आता यामध्ये थोडंसं वेलची पावडर घालावी. मिश्रण तयार आहे. मगाशी आपण जे पीठ भागवून ठेवलं होतं त्याचे आता व्यवस्थित गोळा करून घ्यावा. एक छोटा गोळा घेऊन त्याची हाताने पातळ अशी पारी करून घ्यावी. आता यामध्ये गूळ आणि खोबऱ्याचं सारण भरून घ्यायचं आहे. हे सारण व्यवस्थित भरून घेतल्यावर याच्या एक एक पाकळ्या करायच्या आहेत. व्यवस्थित अशा पाकळ्या करून झाल्यावर मोदकाला व्यवस्थित असा आकार द्यावा. अशा प्रकारे मोदक वळवून घ्यावे. यानंतर एका भांड्याला तेल लावून सगळे मोदक त्यावर ठेवून मोदक वाफवून घ्यावेत. त्यासाठी एका पॅनमध्ये पाणी गरम करून घ्यावं. त्यावर एक चाळणी ठेवून त्यामध्ये मोदक घालावेत आणि त्यावर एक झाकण ठेवून त्याला वाफ करून घ्यावी. अशा प्रकारे तयार आहेत उकडीचे मोदक. धन्यवाद.